नमस्कार। आज मी एखादी गोष्ट सांगणं किंवा पटवणं ह्या बाबतीत बोलते। माझा एक अनुभव सांगते तुम्हाला। माझी एक मैत्रीण होती, आम्ही दोघांनी अंबिका योग कुटीरमधून योग शिकलो होता आणि ती साड्या वगैरे विकायची। मी तिच्याचकडून साड्या वगैरे कपडे घ्यायची। तर अंबिकाचा एक हे आहे की ते ठाण्याला जाऊन परीक्षा वगैरे पुढच्या द्याव्या लागतात आणि ते माझ्या काही शेड्यूलमध्ये मला जमलं नाही। तर त्याच वेळेला तिथे बोरिवलीला स्वामी रामदेव यांचं योगचं वर्ग वगैरे होते आणि मला ते जमण्यासारखं होतं, माझ्या शेड्यूलमध्ये बसण्यासारखं होतं। तर मी तो मार्ग गेले आणि मी तिथे तिथून योग शिक्षिका बनले आणि माझे योग वर्ग वगैरे सुरू केले। तर माझ्या त्या मैत्रिणीला बिलकुल स्वामी रामदेव मनापासून आवडायचे नाहीत। तर ते सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, ही वेडी आहे, त्यांच्या मागे वेडी होऊन चाललेली आहे, अतिशय हिला चुकीच्या पद्धतीने ही योग वगैरे करते। आणि माझं दुर्दैव म्हणा, माझं सुदैव म्हणा, नेमकं त्याच वेळेला मला कॅन्सर झाला आणि मग झालं तिचं सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, हिने असं त्यांनी सांगितलेल्या पद्धतीचा चुकीचा प्राणायाम वगैरे केला म्हणून तिला कॅन्सर झाला। स्वतः स्वामी रामदेव यांचे आतडे एकमेकामध्ये गुंतल्यामुळे त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे। तो माणूस काही पण म्हणजे अगदी सगळ्यांना आलेल्या गेलेल्यांना ती म्हणायची। पण मधल्या काळामध्ये जेव्हा मी आजारी होते तेव्हा मी त्यांच्याकडचे 40 व्हिडिओचा कॅसेट संच आणला होता स्वामी रामदेव यांचा। तो वगैरे मी रोज ऐकायची, योगसूत्र वाचायची आणि माझा दिवसेंदिवस त्यांच्यावर विश्वास वाढतच गेला। आणि मला हे तोपर्यंत कोणी मला घरी येऊन सांगत नव्हतं की तुझ्याबद्दल असं बाहेर बोललं जातं आहे वगैरे। आणि मग मी नंतर रेग्युलर माझं ऑफिस सुरू झालं, माझं काम सुरू झालं, तसं मला सगळे सांगायला लागले, अगं तुला माहिती आहे ती असं बोलते वगैरे। तर ती माझ्याकडे कधीच बोलत नव्हती, हा तिचा शहाणपणा असेल किंवा व्यवहारीपणा असेल। मी तिच्याकडून मी तिची गिऱ्हाईक होती ना, त्यामुळे ती काय मला पर्सनली कधीच बोलायची नाही। तर एकदा योगायोग असा झाला की आम्ही दोघी मैत्रिणी गेलो, तर त्यातल्या त्या माझ्या मैत्रिणीने तिला म्हटलं, अगं तू ते नेहमी तर सांगते ना ही रामदेव बाबांच्या मागे वेडी झाली आहे, त्यांचं ऑपरेशन झालं आहे रामदेव बाबांचं, आणि बोल आता हिच्याकडे आता बोललं। तर ती मला म्हणाली, हाँ मैंने तो देखा है वीडियो उनका, वो पूरा पेट घुमाते वक्त अंदर हाथ एक मिक्स हो गई, ऐसा तसं ती म्हणाली। मी म्हटलं, अगं तू तेवढंच काय, मी तर त्यांचे अंतयात्रेचे पण व्हिडिओ बघितलेले आहेत। म्हटलं व्हिडिओ काढायला काय, कोणाचा पण व्हिडिओ काढायला हल्ली सोपं असतं नाव बदनाम करायला। म्हटलं मी त्यांच्या अंतयात्रेचे पण व्हिडिओ बघितलेले आहेत, पण लाईव्ह टी व्हीवर एका नाही 2-2, 3-3 ह्याच्यावर ते दिसतात। मग मी काय हे स्वीकारणार की ते व्यवस्थित आहेत, ते चांगले आहेत। मी स्वतः त्यांना एकदा नाही 2दा हरिद्वारला जाऊन भेटलेली आहे, बँड्राला वगैरे जेव्हा त्यांचा प्रोग्राम होता तेव्हा भेटलेली आहे। मग मी जे डोळ्यासमोर सत्य दिसतं ते मी स्वीकारणार का असंच व्हॉट्सअपवर काय काय आलेलं ते मी स्वीकारणार? मला हे स्वीकारायचं आहे जे सत्य मला दिसतंय ते, आणि जे माझ्या शरीराला, कारण मला एकही वेळेला केमोच्या वेळेला वगैरे त्यांचं मी फॉलो केल्यामुळे, कारण मी अतिशय जास्तीत जास्त अनुलोम विलोम करायची, कारण ऑपरेशन झाल्यामुळे मी कपालभाती करू शकत नव्हती। त्यांनी सांगितल्याप्रमाणे गिलोय सग घेत होती, गव्हांकुराचं रस घेत होती। मी त्यांचं सगळं फॉलो केल्यामुळे माझं अतिशय छान पद्धतीने ट्रीटमेंट माझी छान झाली। तर मी त्या माणसावर विश्वास ठेवणार। त्याच्यानंतर तिने माझ्याकडे कधी वाद नाही केला, पण माझं हे खूप मी बघितलेलं आहे की एका क्षेत्र, योग हा एकच क्षेत्र आहे, तरीसुद्धा अनेक योग गुरु आहेत। प्रत्येक फॉलोअरला वाटतं आमचा तेवढा गुरु बरोबर आहे। ॲक्च्युली ते 2 गुरुसुद्धा एकमेकांशी क्लेश नाही करत, तेवढे साधक आपापसामध्ये हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे असं करून नवीन शिकणाऱ्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात। एक साधी पुरणपोळीची रेसिपी जर आपण करायला घेतली तर त्याच्या प्रत्येकाची पद्धत थोडी थोडी वेगवेगळी असू शकते। तसंच योगमध्ये तुम्ही ज्या गुरुला फॉलो करता त्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते, हे स्वीकारणं खूप सोपं आहे। पण मी
त्या बाईकडे कधीच वाद घातला नाही. आणि अशा लोकांकडे, ज्या लोकांना सत्य स्वीकारायचं नाही, मीच म्हटलेलं बरोबर आहे, हा जो हट्टीपणा करायचा असतो, अशा लोकांना साठी पटवून देण्यामध्ये मी वेळ घालवायचा मी पण तसदी घेत नाही. तुझ्या मार्गाने, तू सत्य वाटतं ना तुला, तू ते कर. मला माझं ज्या मार्गावर मी चालते, हे माझं शक्यतो माझा मार्ग असतो. तुम्ही माझं ऐकून घेता याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे.